तर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे असं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी केलंय। मराठी शिकण्यासाठी संघटनांनी मुदत मागितली, मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही असाही इशारा सरनाईकांनी दिलेला आहे। तर प्रवाशांनीही चालकांशी मराठीतच संवाद साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। मराठीत बोलणं ही प्रवाशांची ही जबाबदारी असून आता किती महिन्यांची मुदत द्यायची हे उद्या बैठकीत ठरवणार असल्याची माहिती देखील सरनाईकांनी दिलेली आहे। मुदत मागितलेली आहे, परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे। उद्या आमचं आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली, कारण मला कळलं पाहिजे ना, शेवटी त्यांनी मुदत वाढवली। आपल्याला हे राजकीय काही घोषणा आहे, मुदत वाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे। पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो। तर मंत्री भुजबळ यांनी मराठी सक्तीवर प्रतिक्रिया दिली आहे। बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालक हे अमराठी असल्याचं भुजबळ म्हणाले। आठवड्यातून एकदा मराठी शिकवण्याचे कॅम्प घेतले पाहिजेत, मराठी शिकणाऱ्यांना एक छोटंसं सर्टिफिकेट द्यावं अशी ही मागणी भुजबळांनी केलेली आहे। तर बळजबरी जर केली तर हजारो लोक रस्त्यावर उतरणारच असंही भुजबळ म्हणाले। असं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण या गेल्या काही दिवसामध्ये मराठी शिकवूया। आता एकदमच हे सगळं बंद करणं म्हणजे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होणार। त्यापेक्षा या सगळ्यांना आठवड्यातून एक तास किंवा महिन्यातून असे काहीतरी करून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये कॅम्प्स लावून जे कामापुरतं जे मराठी आहे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे। सर्व रिक्षा, टॅक्सी, कॅब चालक एकत्र महाराष्ट्र गीत म्हणणार आहेत। उद्या मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्र गीत म्हटलं जाणार आहे। भाषेच्या नावे कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या संघटनांचा यावेळी निषेध करण्यात येणार आहे। मुंबईतील आझाद मैदानात सामूहिक महाराष्ट्र गीताचं हे गायन करण्यात येणार आहे। भाषेच्या नावाखाली कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या संघटनांचा यावेळी निषेध करण्यासाठी हे महाराष्ट्र गीताचं सामूहिक गायन होणार आहे। आझाद मैदानात दुपारी 12:30च्या सुमारास हे सामूहिक गायन होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।